हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सकाळी सकाळी छान अशी देवपूजा झाली आणि घरात एकदम प्रसन्न वातावरण झालं. या अगोदरच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की पार्थच्या शाळेचा पहिला दिवस होता आणि पार्थ त्या दिवसासाठी किती उत्साही होता. पण खरंच त्याचा उत्साह तेवढा राहिला का? पहिल्या दिवशी उत्साहाने आणि त्यानंतरचे 2 दिवस बळजबरीने शाळेत गेलेल्या पार्थची रिॲक्शन बघा आणि त्याच्या शाळेबद्दलचे विचार बघा. नाही जायचं शाळेत? काय होतं शाळेत जायल्यावर? कोणाची भीती वाटते तुला? मॅडमची? तुझ्या मॅडम तर छान आहे ना? मग ते छान बोलतात ना, किती छान बोलतात. तुला कसं म्हणतात? पार्थ तू आला, ये बस. हां, छान भातात येतात दररोज खायला आणि चॉकलेट पण देतात. मग काय करायचंय घरी? हे खेळायचं सगळं. मग हे शाळेत आहे ना सगळं खेळायला. हे बघ, हे फ्रायडेचं हे सगळं आहे ना, ट्यूजडेचं हे सगळं आहे. असं डॉल्फिन आहे छान छान शाळेत बघ. नाही तर मग हे घेऊन जातो का शाळेत सगळं आणखीन मुलांना खेळायला द्यायला? का? त्याला काय झालंय काय माहिती. पहिल्या दिवशी तर तो उत्साहाने गेला होता, पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी त्याला बळजबरीने बसवलं आणि आज तर तो शाळेतच गेला नाही. सोबत थोडा तापलेला होता, मग मी पण काय फोर्स केला नाही. आता या गोष्टीसाठी ना खूप साऱ्या आया आहेत ना माझ्यासोबत रिलेट करतील बरं का. कारण जेव्हा तुमचे पण मुलं असे पहिल्या वेळेस शाळेत गेले असतील ना, तेव्हा हाच प्रॉब्लेम आला असेल. तुमच्याकडे आणखी काही वेगवेगळ्या आयडिया असतील ना मुलांना शाळेत जाण्यासाठी कन्व्हिन्स करण्यासाठी, तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचा मला भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे. कारण मला पार्थला ना फोर्सफुली नाही पाठवायचं आहे. त्याच्या मनात शाळेची आवड आणि शाळेबद्दल आदर पहिले निर्माण करायचा आहे. आता तुम्हाला सांगते, आज पार्थच्या बाबांना ना थोडंसं दररोजपेक्षा वेगळं जेवण जेवायची इच्छा होती. मग त्यानंतर आहे ना मी संध्याकाळच्या डिनरमध्ये ना छान असा मेनू करायचं ठरवलं होतं. आता त्या मेनूमध्ये काय काय आहे आणि त्याची रेसिपी काय, म्हटलं चला तुमच्यासोबत ना सगळं शेअर करते. आता मी काय भाजी बनवणार होते ते मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्या अगोदर आहे ना एक स्पेशल मेनू बनवण्यासाठी ना इथे 2 कांदे असे चिरून घेतलेत आणि ते कांद्यांना ना पाणी सुटावं म्हणून ना इथे 1-1.5 चमचा मी मीठ टाकून ठेवलं आहे. त्यानंतर मी आज बनवणार होते आलू सब्जी आणि पुरी, म्हणजेच आपली बटाट्याची भाजी आणि त्यासोबत पुरी. आता यातले उकडलेले जे बटाटे होते ना त्यातूनच मी पार्थला थोडे साईडला ठेवले आणि ते त्याला मॅश करून हळद आणि मीठ टाकून दिले होते. मी ना तुम्हाला बटाट्याच्या भाजीची रेसिपी सांगते. सगळ्यात पहिले ना मी बटाटे उकडून घेतले होते आणि इकडे मसाल्यामध्ये ना 1 टोमॅटो आणि कांदा चिरून घेतला. त्यानंतर भरपूर सारा लसूण सोलून घेतला होता. लसूण टाकून कांदा टोमॅटोची प्युरी करून घेतली. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये थोडासा खडा मसाला टाकला होता. आता आमच्या घरात जास्त खडा मसाला चालत नाही, त्यामुळे मी नॉर्मलच टाकला. छान खडा मसाला तडतडल्यानंतर लाल तिखट, हळद, मीठ, धनी पावडर आणि सोबतच कांदा लसूण मसाला हे सगळं मी टाकलं आणि छान अशी भाजी तयार करून घेतली. आता एका गॅसवर भाजी होतच होती, दुसऱ्या गॅसवर छान असं तेल तापायला ठेवलं होतं आणि इकडे मी पुऱ्यांच्या तयारीला लागले होते. आता पुऱ्या करताना एक सारख्या व्हाव्या म्हणून मी ना असा जुगाड करत असते बरं का. माझ्याकडे काठाचा ग्लास आहे, तर त्यांनीच मी पुऱ्या करत असते. एक मोठी चपाती लाटून घेते आणि त्यानंतर त्या चपातीमध्ये बहुतेक 6 ते 7 पुऱ्या होऊन जातात. पुऱ्या तळल्यानंतर आहे ना आता हे पापड तांदळाचे आहेत, जे की मी माझ्या मम्मीच्या घरून आहे ना तयार करून आणले होते. आत्याच्या मुलीने मला तयार करून दिले होते. खूप टेस्टी लागतात. आमच्या घरामध्ये ना असे तेलकट पदार्थ खायला पार्थ आणि पार्थचे बाबा दोघे पण अग्रेसर असतात बरं का. त्यांना असे पापड, तांदळाच्या पापड्या किंवा आपले उपवासाचे चिप्स म्हटलं ना तर खूप आवडतात.
आता हे मी उडदाचे पापड केले होते, पण काय माहिती तेलामध्ये ना ते जास्त गरम तेलात तळले ना तर ते लालच उठतात. त्यासाठी ना मी पहिले ना गॅसवर तेल पूर्ण गरम करून घेतलं होतं. त्यानंतर पूर्ण गॅस बंद केला आणि मग फक्त गरम तेलामध्ये ते तळून घेतले होते. छान असे कढईभर तांदळाचे पापड आणि त्यानंतर हे उडदाचे पापड तळून घेतलेत आणि मग केलेल्या पुऱ्या तळायला घेतल्यात. मला ना जास्त तेलकट आवडत नाही, पण पुरे आणि भाजी म्हटलं ना तर मी आवडीने खाते. आता मी तुम्हाला सांगते, मगाशी चिरलेला जो कांदा होता ना तो कोणत्या पदार्थासाठी चिरलेला होता. पारच्या बाबांना ना आज खरं तर पापड आणि भजे खाण्याची इच्छा होती. छान असा बाहेर पहिला पाऊस पडलेला होता आणि त्यासोबतच त्यांना ना भजे खाण्याची इच्छा झालेली होती. मग ते भजे बनवण्यासाठीच ना मी अगोदर कांदा चिरून घेतला होता, त्यामध्ये मीठ टाकलं. आता मिठामुळे कांद्याला पाणी सुटलेलं होतं, त्यातच मी ना बेसन पीठ टाकलं, हळद टाकली, चिरलेली कोथिंबीर टाकली, ओवा टाकला आणि हिरव्या मिरचीचा आणि लसणाचं मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि ते टाकलं. आणि त्यात थोडं पण पाणी न घालताना मी तेच असं छानपैकी ना मळून घेतलं होतं. मी नेहमी ना भजे करताना असेच करत असते, कारण जास्त पाणी जर आपल्याकडून पडलं तर ते खूप पातळ होतं आणि पातळ झाल्यावर आहे ना म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित जर नसेल ना तर भजे तेलकट पण होतात. 5 मिनटं मी पूर्ण ना बेसन पीठ आहे ना कांद्यामध्ये असं छानपैकी खलून घेतलं आहे. आणि आता हे तिखट आहे, इकडेच प्लेटमध्ये ना मी 5साठी ना फिकं केलं आहे, म्हणजे त्यामध्ये मिरची नाही, बाकी गोष्टी आहेत सगळ्या. आणि लगेच त्यामध्ये ना 1-1 चमचा मी गरम तेलाचं मोहन टाकलं. मी असं ऐकलं की गरम तेलाचं 1-2 चमचे मोहन टाकलं ना तर आपले भजी क्रिस्पी होतात. आता त्यानंतर मी पण एकदा दोनदा ट्राय केलं तर माझे पण थोडेफार झालेच होते बरं का. गरम गरम इकडे भजी पण तळून घेतली. खरं तर तुम्हाला सांगते, आमच्या घरामध्ये ना पारच्या बाबांची अशी नेहमी काही फरमाईश नसते बरं का. कधीमधीच त्यांना असं काहीतरी खाऊ वाटतं आणि मग मी पण ते आवडीने बनवते. नाहीतर इतर वेळी त्यांना जे तुम्ही वाढाल ना ते खाणार. कधीच म्हणजे कोणत्याच भाजीला वगैरे नाव ठेवणार नाही की हे नको ते बोलणार नाही. आणि माझ्यामध्ये त्यांच्या ह्याच चांगल्या सवयी ना माझ्या पारला हळूहळू लागत आहे. तो पण त्याला जर जेवायला जे दिलं ना ते तो आवडीने खातो. फक्त एवढंच की ते तिखट नसलं पाहिजे. चला, छान अशा गरमागरम भजी माझी तयार झाली होती आणि त्यानंतर मी पारच्या बाबांसाठी ना हे ताट तयार केलं होतं. या संपूर्ण भरलेल्या ताटामध्ये उडदाचे पापड, तांदळाचे पापड, भाजी पोळी, सोबतच चपाती आणि गरमागरम भजी. चला, या ताटासोबत आम्ही आमचा डिनर एन्जॉय करतो आणि आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच लाईक, शेअर आणि कमेंट देखील करा. बाय.